गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारातून राबवण्यात येणाऱ्या खासदार आपल्या भेटीला जनता दरबार या उपक्रमाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळतोय। नागरिकांच्या समस्या थेट ऐकून त्यावर तात्काळ उपाययोजना करण्याच्या उद्देशाने डोंबिवली येथे आयोजित करण्यात आलेल्या जनता दरबारात शेकडो नागरिकांनी उपस्थित राहून आपल्या विविध नागरी समस्या, प्रलंबित कामे आणि प्रशासनाशी संबंधित अडचणी मांडल्या। डोंबिवली येथे शिवसेना मध्यवर्ती शाखेत खासदार आपल्या भेटीला जनता दरबार या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या ठिकाणी नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून आपल्या विविध समस्या मांडल्या। खासदार डॉक्टर शिंदे यांनी नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि महापालिका तसेच जिल्हा प्रशासनाच्या संबंधित विभागांशी समन्वय साधून त्या समस्यांवर तातडीने कारवाई करण्याच्या सूचना दिल्या। नागरिकांना त्यांच्या समस्या मांडण्यासाठी थेट लोकप्रतिनिधींशी संवाद साधण्याचं व्यासपीठ उपलब्ध व्हावं आणि प्रशासनानेही त्या प्रश्नांवर संवेदनशीलतेने व तत्परतेने निर्णय घ्यावेत या उद्देशाने हा उपक्रम सातत्याने राबवण्यात येत असल्याचं यावेळी सांगण्यात आलं। या माध्यमातून नागरिकांच्या अनेक प्रलंबित प्रश्नाला मार्ग मिळत असून प्रशासन आणि नागरिकांमध्ये सकारात्मक संवाद निर्माण होतोय। या उपक्रमामुळे नागरिकांना आपल्या समस्या थेट खासदारापर्यंत पोहोचवण्याची संधी मिळत असून प्रशासनालाही त्या प्रश्नांवर तातडीने कारवाई करण्यास गती मिळत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे। डोंबिवली येथे झालेल्या कार्यक्रमास आमदार राजेश मोरे, कल्याण डोंबिवली महापौर हर्षाली थवीर, ज्येष्ठ नगरसेवक विश्वनाथ राणे, उपजिल्हा प्रमुख राजेश कदम तसेच स्थानिक नगरसेवक आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। नेहमीसारखा खासदार आपल्या भेटीला जनता दरबार जे आहे या डोंबिवलीच्या शाखेमध्ये आज सकाळी 9 वाजल्यापासून सुरू होता। खूप सारे नागरिक जे आहेत ते या ठिकाणी नेहमीसारखे येत असतात आपापले वेगवेगळे प्रश्न घेऊन आणि त्याचं निरासन जे आहे आम्ही सगळे मिळून जे आहे या ठिकाणी करत असतो। महापौर मॅडम पण या ठिकाणी उपस्थित होते, आमचे राणे काका आहेत, राजेश मोरे होते। लोक नेहमीप्रमाणे जे आहे जेव्हाही ऑफिसमध्ये असतो तेव्हा लोक जे आहेत मोठ्या प्रमाणामध्ये येत असतात। आता इथून पुढे उल्हासनगरला देखील जनता दरबार आहे। आज पूर्ण दिवस जे आहे लोकांना भेटीचा कार्यक्रम आहे। आता मला वाटतं महासभा जेव्हा होईल तेव्हा हे सभापती असतील, कॉप्शन असतील, हे सगळे विषय जे आता येणाऱ्या वगैरे महासभेमध्ये जेव्हा होतील, मला वाटतं आता महापौर मॅडम आणि गटनेते आणि आमचे युतीचे सगळे नेते जे निर्णय घेतील त्याप्रमाणे जे आहे सगळे सभापतीच्या निवडणुका असतील, ऑप्शनच्या निवडणुका होतील। रस्सीखेच सुरू आहे, आपण पाहायला गेलं तर कसली कोणाची सगळे कार्यकर्ते आहेत, इच्छुक असतात वेगवेगळ्या पदांसाठी। ज्येष्ठ सगळे सिनियर लीडर्स जे आहेत हे त्याच्याबद्दल जो आहे हा निर्णय जो आहे तो मला वाटतं शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब घेतील। कुणाल मात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।